आज आपण गेलो डायरेक्ट सुप्रसिद्ध इसापूरच्या तळ्यावर आणि तळ्यावर गेलो होतो मारता मारताच वाचलोय. तर बघू काय विषय, त्यासाठी संपूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका. तर मी ऋषी मोरे, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या अशाच एका ब्लॉगमध्ये. तर विषय असा आहे की आपण निघलो होतो डायरेक्ट सांडीव. त्याच्यात आपल्याला या गेटनी बी आडू आणलं होतं आपण आणि कृष्णा होतो सोबत, त्याच्यामुळे काही विषय नाही. गावाकडे आलो होतो, चला म्हणलं जरा सांडीव चक्कर बिक्कर टाकून येऊ. त्याच्यात तो म्हणला यायला रस्ता तर ऋषी इकडूनच आहे. यायला म्हणलं इकडून असं, तर म्हणलं चला. मग काय डायरेक्ट तळ्यातच गाडी घातली. हे बघा इकडं सगळं तळ होतं आणि इकडून भले डोके इतकी दरी म्हणण्यापेक्षा खड्डा होता, म्हणजे सांडून आपण चाललो होतो. मग विषय काय, एकदा गाडी टाकली म्हणल्यावर आता तिला बाहेर तर काही काढू शकत नाही, कारण इथं फिरवायला बी जागा नव्हते. यायला म्हणलं आता पुढंच जावं लागेल. इथं तर होता रस्ता, पण पुढे गेल्यावर यायला लागली फाटायला. यायला ह्याच्यात गाडीत कशी घालायची, म्हणजे तो खड्डा हळूहळू वाढतच चालला होता. आता म्हणलं काय करा, पण त्याच्यातच विषय येतो. तुमचा भाऊ आहे हेवी ड्रायव्हर, त्याच्यामुळे काही विषयच नाही आहेत. मग काय पटापटा आपण डायरेक्ट टाकली वरून गाडी. त्या वरले काय थोडंच होतं भलं, आपल्याला रस्ता चालता येईल इतकंच होतं. त्याच्यावरून गाडी टाकली आणि 157च्या स्पीडने निघलो डायरेक्ट आपण स्पीडमध्ये, कारण आपल्याला ह्या लोकेशनला यायचं होतं. हा स्पॉट म्हणजे एकदम भारी होता, त्याच्यामुळेच आपण एवढी गाडी पळवीत आणि एवढं रिक्स घेत इथपर्यंत आलो होतो. यायला म्हणलं शेवटी आलो. तिथं बी मोकर वारं चाललं होतं, केस जागेवर नव्हते राहत. आणि इथं काय मस्तपैकी लोक मासे बिशे पकडायचं काम चाललं होतं, पण आपल्याला ते बघून काही चांगलं नाही वाटलं. विषय असा होता की ते मासा जिवंतच होता आणि त्यांनी त्याला पकडलं होतं. मग जिवंतच मासे पकडतात, पण आपल्याला पटत नाही ते. जाऊ द्या, आपण काय सांगायचं. हे बघा इथं हे मासे पकडायचं काम चाललं होतं आणि इथं मोटरीचं काहीतरी विषय झाला होता, तेव्हा इथं बी काम काहीतरी चाललं होतं. यायला म्हणलं चला आता फोटो वगैरे काढून झाले, आता घरी चाला. नाही तर घरची तर इतके मोबाईल त्यांना हे व्लॉग बघितलं मोबाईलवर तर आहेत. त्याच्यात याला काय सांगावं काय नाही. ईद म्हणतो ईद फोटो काढायची मारो गोडी. अरे गबस म्हणलं जाशीन वाहून. त्याच्यात एक तर ते सांडी फोडलेली आहे आणि त्याच्यात बी तू असं उडी आणायचं म्हणल्यावर काय. आणि ह्याच्यात पाणी तर इतकं म्हणजे ढवळत होतं ना, काय ढवळण्याचं कारण असं ना आपल्याला तर नाही माहिती. तुम्हाला जर माहीत असेल ना तर आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच कळवा दे. मग काय तिथून आपण परत आपल्याला ज्या रस्त्याने आलतो काय त्याच रस्त्याने जायचं होतं. त्याला म्हणलं आता तू उतर, आता फक्त आपणच जाणार इथून, कारण आपण हेवी ड्रायव्हर, त्याच्यामुळे काही इच्छित नाही. बघितलं की इकडे भला डोके इतका खड्डा होता, तरी बी तुमचा भाऊ घाबरला नाही आणि एकदम 42-43च्या स्पीडने निघलो होतो आपण डायरेक्ट. आणि त्याला म्हणलं आता तू पळूचे. त्याच्यामुळे मग काय तो बी जॉगिंग करत आला होता. म्हणलं जरा खाल्लेलं बी जिरण आणि फोटो काढलेलं आहे ना, त्याचं बी जरा उतरण. यायला जाऊ द्या म्हणलं, काही विषय नाही. चला म्हणलं आता गाडी काढली आपण 57च्या स्पीडनी आणि निघलो घराकडं जायला बी काही थोडं नव्हतं. हे बी मोकार मशीन रस्ता बी लय बेकार होता. जाऊ द्या आता म्हणलं परत अशी काय गाडी घालणार नाही. आणि हा ब्लॉग बघितल्यावर तर घरचे बोंबालणार आहेत तिथं फिक्सचे. जाऊ दे, भेटू उद्याच्याला.